Okay, good morning everyone. From few lectures, we have started our second unit series. In this series, we have covered almost 70 to 80% of unit 2 syllabus. Okay, right now in this lecture, we have to discuss about some principles related to satellite. Okay. Satellites or sensors, class application of that sensor that we have to see in these lectures. Okay. म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपल्याला सॅटेलाईटच्या रिलेटेड जे काही प्रिन्सिपल्स असतील फ्यू पॉईंट्स जसं काही स्वॅट असेल जसं काही नदीर असेल दीज आर दी पॉईंट्स दीज आर सम प्रिन्सिपल्स दॅट वी हॅव टू कवर्ड इन दिस lectures. Okay, I will just show you what we have to covered. We have to cover of the application of sensor, concept of SWAT, nadir, resolution, digital image that we have to cover in this lecture. ओके, ह्या आजच्या लेक्चरमध्ये हे काही पॉईंट्स आहे आपल्याला हे कवर करायचे आहे. ॲप्लिकेशन ऑफ सेन्सर, concept of SWAT, nadir, resolution, digital image, introduction to spatial resolution, spectral resolution, okay, temporal resolution, visual image interpretation and ठीक आहे. तर हे पार्ट आपल्याला काय करायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचे. ठीक आहे. सो वी आर डायरेक्टली मुव्हिंग टुवर्ड्स दॅट टॉपिक. ठीक आहे. This is our today's topic, that is some basic concept and principles. Okay. आता कोणकोणते बेसिक कन्सेप्ट्स आहे कोणकोणते बेसिक प्रिन्सिपल्स आहे दॅट वी हॅव टू सी. ओके, आता कोणकोणते असतील ते बघू आपण. फर्स्ट देर इज अ स्वॅथ. ओके, स्वॅथ इट इज अन विड्थ इज अन एरिया विच अ सेन्सर ऑब्झर्व ड्युरिंग द ऑर्बिटल मोशन. Swath is a vary by sensor, but in general space-borne sensor have large swath than the airborne sensor. ठीक आहे. जे आपले स्पेसबॉर्न सेन्सर असतात त्यांचा जो स्वॅथ असतो इट इज मोर अप टू द हंड्रेड्स ऑफ किलोमीटर वाईड दॅन द एअरबॉर्न सेन्सर हॅव ओनली अ 10 किलोमीटर. म्हणजे लेस असतो ॲज कम्पेअर टू स्पेसबॉर्न जे सेन्सर असतात त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली स्लो असतो. जस्ट लुक ॲट दिस इमेज ऑफ व्हॉट इज स्वॅथ. ठीक आहे. दिस इज अ स्वॅथ मीन्स म्हणजे आपला जो सेन्सर आहे तो मूव्ह करतो आहे एका डायरेक्शनली जर मूव्ह करत असेल त्याच्या तो कोणकोणत्या डायरेक्शनला तो व्हिजिबल आहे कोणकोणत्या डायरेक्शन केवढा पार्ट तो बघू शकतो त्या पार्टला आपल्याला काय म्हणायचं आहे स्वॅथ म्हणायचं आहे. अँड दॅट पार्ट ठीक आहे. म्हणजे सेन्सर मूव्ह करत असताना वाईल सेन्सर इज इन द मोशन how much part of earth is getting visible by that sensor, that is nothing but the swath. Okay, ते स्वॅथ असतात. ठीक आहे. as a result of combined effect of satellite orbital motion and earth rotation relative to the orbital plane, the swath is formed and allowing completely coverage of earth surface. ठीक आहे. म्हणजे ॲज अ रिझल्ट काय अर्थ पण रोटेट होते आपल्या सॅटेलाईट पण मोशनमध्ये असतात. सो ॲज अ रिझल्ट वी कॅन एबल टू कवर द ऑल पार्ट ऑफ अर्थ सरफेस. ठीक आहे. अर्थ सरफेसचा आपण टोटल पार्ट कवर करायला पॉसिबल असतात. दॅट इज दिस इज अ स्केमॅटिक डायग्राम ऑफ स्वॅथ. जस्ट लुक ॲट दिस वन मोर टाइम. दिस इज अवर अर्थ सरफेस, दिस इज अवर सॅटेलाइट विच इज मूविंग इन सच अ डिरेक्शन. नेक्स्ट वन दिस इज अवर सॅटेलाइट अँड दिस इज अ स्वॅथ. ओके. नेक्स्ट वन there is a nadir, the point on earth surface which is directly below the satellite at called as a nadir point. म्हणजे बघा असा पॉईंट जो डायरेक्टली आपला सॅटेलाईट आहे त्याच्या बिलो असतो त्या पॉईंटला आपण नदीर पॉईंट म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण नदीर पॉईंट असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दीज आर द स्कॅमॅटिक्स शोईंग द कन्सेप्ट ऑफ. ठीक आहे. द स्पेशल रिझोल्युशन इज ऑप्टिमल हिअर अँड कॉल्ड ॲज अ सब सॅटेलाईट पॉईंट. जे स्पॅशियल रिझोल्युशन असतं इट इज अ ऑप्टिमम ॲट दिस पॉईंट. देर इज अ optimum, so it is also called as sub satellite point. Okay. नेक्स्ट वन देर इज अ रिझोल्युशन. काय बेसिक कन्सेप्ट अँड प्रिन्सिपलमध्ये थर्ड पॉईंट आहे आपला रिझोल्युशन. व्हॉट इज रिझोल्युशन? द रिझोल्युशन ऑफ इमेज इज डिफाईन ॲज अ पोटेन्शियल
details provided by the imagery sensor design, the detector size, focal length, satellite altitude, time can all have the impact on the resolution. ठीक आहे, या सर्वांचं काय रिझोल्युशन काय असतं, इम्पॅक्ट असतो. ठीक आहे, म्हणजे काय रिझोल्युशन म्हणजे काय, द इमेज हाऊ मच इमेज हॅव पोटेन्शियल टू शो अ डेटा. कोणत्या यांच्याकडे इमेजमध्ये किती पोटेन्शियल, किती डेटा प्रोव्हाइड करू शकतो, दॅट इज नथिंग बट द रिझोल्युशन. ठीक आहे, त्याचे काही टाईप्स पडतात रिझोल्युशनचे. इमेज रिझोल्युशन. आता इमेज रिझोल्युशन म्हणजे काय, इट रेफर्स टू द ॲबिलिटी ऑफ सेन्सर टू डिफरन्शिएट बिटवीन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ सरफेस. ठीक आहे, म्हणजे काय, जे इमेज असेल ते काय, the image, it is a differentiate between the spatial characteristics of object on earth surface. Next one, there is a spatial resolution. It is refers to the size of smallest, it is refers to the size of smallest features that can be detected by the satellite sensor or the display in the satellite image. It is usually presented as a single value and representing the length of one side square. Okay, this is the example of spatial resolution of 250 meter means that one pixel represents the area of 250 by 250 meters on ground. Okay, this is a 250. Okay, next one, there is a spectral resolution. It refers to the ability of satellite sensor to measure the specific wavelength of electromagnetic spectrum. Means जे आपलं स्पेसिफिक रिझोल्युशन असेल हा काय मेजर करणार आहे, स्पेक्ट्रम मेजर करणार आहे, वेवलेंथ, स्पेसिफिक वेवलेंथ मेजर करणार आहे. नेक्स्ट वन, देर इज अ टेम्परल रिझोल्युशन, म्हणजे द इट इज रेफर्स टू द टाईम बिटवीन इमेजेस. ठीक आहे, एखाद्या इमेजेसमधला जो टाईम असेल त्याचा मेजर करायचं असेल तर ते काय करतात, टेम्परल रिझोल्युशन असेल. त्याच्यानंतर असेल आता फोर्थ वन, देर इज अ डिजिटल मॅप. ठीक आहे, आता फोर्थ वन जे असेल काय असणार आपलं, डिजिटल मॅप असणार आहे. तर डिजिटल मॅपमध्ये काय असणार आहे, अ डिजिटल मॅप इज मेड अप ऑफ पिक्सल दॅट आर अरेंज इन 2 डायमेन्शनल ॲरे. जे डिजिटल मॅपमध्ये आपले जे पिक्सल्स असतात ते कसे अरेंज केलेले असतात, आपल्या कॉलम रोमध्ये असतात. ठीक आहे, त्याला आपण 2D डिजिटल मॅप म्हणतो. ठीक आहे, इट इज ऑल्सो सम इंटेन्सिटी व्हॅल्यू. जे पिक्सल्स असतात त्यांना काय इंटेन्सिटी असते, काय व्हॅल्यूज असतात. ठीक आहे, ऑल्सो दे हॅव सम लोकल ॲड्रेस. जस्ट लुक ॲट दिस इमेज. ही इमेज जर तुम्ही बघितलं, यू विल ऑल्सो गेट टू अंडरस्टँड व्हॉट इज डिजिटल इमेज. डिजिटल इमेज कॅरिंग सम पिक्सल्स, दॅट पिक्सल हॅविंग सम कॉलम्स अँड रोज अँड ईच पिक्सल, लुक जस्ट सी दिस पिक्सल. This pixel having some location address which is represented by row and column coordinates, and it also have intensity, some intensity value, okay, which represent the measure the physical quantities such as solar radiance is in given wavelength band reflected from the ground and emitted infrared radiation that backscatter radial intensity. Okay, this value is normally the average value for the whole ground uncovered by the pixel. Okay, these are the 4 basic principles and the basic concept and principle related to satellite. Also we also have some point, image interpretation. How this image is getting interpretation means those are aerial photograph or satellite photograph. These having some qualitative and quantitative information that we have to collect from this. For this some interpretation is needed. ठीक है, the interpretation, how this is interpretation, there are few steps that are included into the interpretation. For example, classification, enumeration, measuration, delineation, these are some examples included into it. Okay, these are the image interpretation process: detection, identification, classification, measurement and evolutions. ठीक आहे, अशा काही प्रोसेस असतात. दिस इज ऑल्सो इन्क्लुडेड इन टू द इमेज इंटरप्रिटेशन प्रोसेस. हे कशात केलं जातं, इमेज इंटरप्रिटेशन प्रोसेसमध्ये केलं जातं. ठीक आहे, ऑल्सो सम प्रोसेस, डिटेक्शन असेल, रिकग्निशन असेल, ॲनालिसिस असेल, क्लासिफिकेशन, हाऊ इट इज टू बी डन, दॅट ऑल्सो गिवन हिअर. ओके, this is how we have completed our second unit. Whatever the remaining part, just 1 or 2 points are remaining. You just have to read it from your textbook. You will get to understand. Okay, you will definitely get to understand. And later on we will start our third unit. थर्ड युनिटच्या पण आपण काही व्हिडिओज टाकणार आहोत. यू मस्ट सी दॅट व्हिडिओ. त्या व्हिडिओतनं तुम्हाला बहुतेक खूप जास्त शिकायला भेटेल. ठीक आहे, so in this way we have completed our second unit.